ऑल करला जयभरी झाडगाव अजूनही कर्णधार मैदानावरती दाखल झाले नाहीयेत. ऑल करलाचा कर्णधार पोहोचलाय. झाडगाव संघ आपला कर्णधार मैदानात जाऊ द्या. विनायकजी गावडे आणि त्यांच्या सोबत इथे जोडले गेलेत अपूर्वा गावडे, त्यांची कन्या. यावेळी त्या कन्येच्या हस्ते यावेळी ते नाणेफेक होईल. कोण ठरणार या नाणेफेकीचा कौलचा विजेता ते इथे पाहणं गरजेचं आहे. आणि यावेळी ऑल करला संघाच्या माध्यमातून हा टॉस इथे जिंकला गेलाय. नाणेफेक इथे जिंकली जाते. काय असेल निर्णय? आणि सलग तिसरा सामना आहे ज्या सामन्यामध्ये ऑल करला नाणेफेकीच्या कौलचा विजेता ठरलाय. हेही आजच्या रजनीचं वैशिष्ट्य असेल. एक संघ सलग तिसरा सामना खेळत असताना या नाणेफेकीचा कौलचा विजेता ठरतोय. परंतु हा सामनाही विजेता ठरण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल का ऑल करला, तेही ते पाहणं गरजेचं आहे. आणि या सामन्याचे सामनाधिकारी दीपक मयेकर आणि रूपम मयेकर दोघांना विनंती करतो की त्यांनी या सामन्याचा भार इथे सांभाळावा. सामनाधिकारी दीपक मयेकर, रूपम मयेकर. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला गेला इथे निर्णय. ऑल करला संघाच्या माध्यमातून जयभरी चाळगाव इथे प्रथम फलंदाजी करेल. यावेळी राजला आजमावलं जाईल का पॉवर प्ले मध्ये? कारण या आधीच्या सामन्यामध्ये राजने 3 चेंडू खेळले, 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. त्यामुळे राजला इथे बढती दिली जाईल का? कारण राजला जर इथे बढती दिली गेली तर मे बी तो जर एकदा सेट झाला तर समोरच्या संघासमोर एक तगड आव्हान इथे उभा करू शकतो. चला पुन्हा आपण क्रीडांगणाच्या दिशेने वळतोय. आपण पाहतोय सोमेश्वर प्रीमियर लीग SPL 2024 पर्व 19व पर्व इथे आपण सेलिब्रेट करतोय. पहिली रजनी सुरू होणार. आजच्या रजनीतला 5वा सामना ऑल करला विरुद्ध जयभेरी चाळगाव यांच्यामध्ये रंगेल. आणि या सामन्यातील जयभेरी आणि ऑल करला हा संघाचा हा शेवटचा सामना आहे. फलंदाज इंद्रजीत स्ट्रायकिंगला, नॉन स्ट्राईकला सनी. बॉलिंग मार्गवरती इथे गोलंदाज अदनान. करला संघ आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत आला नाहीये. अदनान राईट एम राऊंड द विकेट. स्ट्रायकिंगला इंद्रजीत. पॉवर प्लेचा पहिला षटक, पहिला चेंडू घेऊन. येस स्टार्ट. ऑल सेट. पहिला चेंडू घेऊन अदनान. इंदू स्ट्रायकिंगला. पॉवर प्लेचा पहिल्या चेंडूचा इथे करेल सामना. ऑफ स्टिकच्या बाहेर फेकला गेलेला हा बॉल. पंचांचा समांतर हातामध्ये इशारा म्हणजेच काय ते इथे येतोय व्हाईट बॉल. अतिरिक्त दाब्याने संघाचं खातं इथे ओपन होताना पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल घेऊन अदनान. यावी ऑफ स्टिकच्या पुन्हा एकदा बाहेर ठेवलाय. टॅप करण्याचा प्रयत्न. यावी येतोय डॉट बॉल.
कमबॅक करताना इथे अदनान पाहायला मिळालाय. समोर आहे इंदू. इंदू करेल का इथे दाबा, ठोकेल का चौकार, पाहावं लागेल. पॉवर प्लेचा करायचा इथे वापर. इनस्विंग चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाही. सलग दुसरा चेंडू इथे डॉट. जरूर गोलंदाजी अदनान नाखवाची चांगल्या टप्प्यावरती पाहायला भेटले. आतापर्यंत 2 चेंडू फेकले, त्यामध्ये अतिरिक्त 1 धाव खर्च करताना पाहायला भेटलाय. तो पुण्यात या मीडियम पेसल गोलंदाजी मार्कवरून अदनानना दाखल केले जाईल. पंचांच्या उजव्या हाताकडून अदनानना गोलंदाजी करताना पाहायला भेटलंय. जय हनुमान क्रिकेट क्लब सोमेश्वर आयोजित SPL जल्लोष नाईट ड्रमचा म्हणून या स्पर्धेकडे ओळखल्या जाणारी स्पर्धा पाहायला भेटली आहे. गेले 19 पर्व आपण ह्या स्पर्धेमध्ये पाहायला भेटले. पुढे तयार गोलंदाजी मार्कवरून अदनान नाखवा पाहायचंय. अरंड विकेटने पुढील चेंडू अदनानचा हलक्या त्याने खेळलेला पाहायला भेटला. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी जाताना पाहायला भेटलाय. यावेळी स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला. बॅटची एज घेतली आणि लेग सेटला गेलेला हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये मिळते. तिथे 2 धावा. अदनान नाखवाचा पुढचा चेंडू. यावेळी रिव्हर्स स्वीप, बॅट बॉलचा संपर्क इथे पाहायला मिळत नाहीये. पंचाने केला व्हाईट बॉलचा इशारा आणि बाईकच्या स्वरूपात एकूण 2 धावा, 3 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातात. अवांतर खात्यामध्ये इथे भर पडलेली पाहायला मिळाले. धावसंख्या अतिरिक्त धाब्याने पुढे सरकताना पाहायला भेटले. पुढे तयार मीडियम पेसर. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला असेल. या 2 चेंडूवरती पाहायचं किती धाबा खर्च करेल अदनान. पुढे तयार मीडियम पेसर. ब्लॉकरचा चेंडू खोदून काढला होता. खटकर बोट मारायचं होतं, जागेवरती पलटी मारायची होती आणि तिथून डॉट बॉलची सांगता हिटिंग करताना पाहायला भेटले. प्रेक्षक वर्गांना विनंती करेन, आपण सभासद कक्षाच्या समोर कोणी उभं राहणार नाहीये याची आपण दक्षता घ्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इंदू तयार. ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवलाय. टायमिंग इथे साधलं गेलं. टॅप केलाय, मिळत नाहीये संधी. चेंडू तर ते सीमारेषेच्या बाहेर येतो इथे चौकार. पहिल्या पंचकाचा खेळ इथून समाप्त होताना पाहायला भेटेल. दुहेरी अंकांमध्ये प्रवेश. धावसंख्या स्कोरवरती टोटल 10 वरती पाहायला भेटेल. अतिरिक्त गोलंदाजी पाहायला भेटली. त्याच्या जोरावरती धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पाहायला भेटलेत. टीमची टोटल स्कोरवरती 10 वरती पाहायला भेटली. बॅटच्या माध्यमातून 6 धावा आणि त्यानंतर अतिरिक्त स्वरूपात 4 धावा असं या षटकाचं रूपांतर राहिले. आणि बॉलिंग मार्गवरती यावेळी गोलंदाज येतोय दानिश. बॅटम राऊंड द विकेट. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघाकडून दुसरं षटक घेऊन आणि समोर आहे तो सनी. दानिश पुढे एकदा दाखल झाला असेल. षटक क्रमांक 2 घेऊन दाखल झालाय. व्यक्ती पहिला आणि संघाकडून दुसऱ्या षटकावरती पहिल्या चेंडूवरती बिग टॅप खेळायचं होता, बैठक मारायची होती. बैठकीवरती धाबा कबूल केल्या जात नाहीये. तिथून येईल हा डॉट बॉल. येणारा तो डॉट बॉल पाहायला भेटलाय. जरूर खूप महत्वाचा पाहायला भेटलाय. या इन स्विंग करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी, चांगला लेन इथे पाहायला मिळाले. शॉर्ट लेन होतं. शॉर्ट लेनच्या दिशेने फेकला गेलेला हा बॉल थोडंसं आतमध्ये वळण घेताना इथे पाहायला मिळाला. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा इन स्विंग, क्लीन बॉल्ड. धक्का क्रमांक पहिला माघारी पडतील सनी. सनीच्या स्वरूपात इथे मिळालाय. जळगाव संघाला पहिला हादरा. निराशून माघारी परतेल. पुन्हा एकदा तोच नजारा पाहायला मिळाला. इन स्विंगचा टप्पा घेतला. आतल्या दिशेने वळण पाहायला मिळालं. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचं कनेक्शन झालं नाही, परंतु बॉल जाऊन आढळलाय डाव्या एसटी वरती. इथे मिळतोय पहिली विकेट. पहिल्या विकेटचं पतन आपण घडताना पाहायला भेटलंय. धावसंख्या स्कोरवरती टोटल 10 वरती पाहायला भेटले. अजून आजच्या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पाहायला भेटलाय. तिथे मान्यवर म्हणून जे आपल्याला लाभले होते बाशेडजी मयेकर यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पाहिल्यानंतर आजच्या दिवसातील सामना क्रमांक 5 आपण रंगलेला पाहायला भेटलाय. और कर्लाच्या विरोधात जय भैरी झाडगाव. नाणेगावचा टॉसचा बॉस दानिश. नेक्स्ट बॉल घेऊन यावेळी स्ट्रायकिंग एंडला राज आहे. या आधीच्या सामन्यामध्ये 3 चेंडूंचा सामना केला. 2 चौकार त्याने ठोकलेत आणि त्यामुळे त्याच्यावरती इथे विश्वास दाखवले गेले. 1 डाऊनला त्याला मैदानाच्या आतमध्ये आणलं गेलंय. दानिश पुढचा चेंडू. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवरती इथे महत्वाचा मोहरा इथे गारद झालेला आपण पाहिलंय. यशस्वी ठरलेला हा गोलंदाज. पुढचा चेंडू घेऊन राजसाठी यावेळी टाकलेला चेंडू खूपच स्वेर जातोय. लेग स्टिकच्या बाहेर फेकला गेलेला बॉल इथे पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा इनस्विन होता. खूपच बाहेर जातोय बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा स्वेर मारा. सलग दुसरा चेंडू. ऑफ ब्रेकची कमाल करतोय, परंतु भरकटलेली दिशा इथे पाहायला मिळते. सलग दुसरा व्हाईट बॉल इथे पाहायला मिळालाय. कमालवरती धमाल करावी लागेल. टप्प्यावरती चेंडू आणावा लागेल आणि टप्प्यावरती आणल्यानंतर बिग टॅप पाहायचा होता.
आणि बिग टॅप मारल्यानंतर क्षेत्ररक्षण गर्दी त्यांना पाहायला भेटले. फॉलोमध्ये क्षेत्ररक्षण इथून करताना पाहायला भेटलंय. अतिरिक्त मदतीने धावसंख्या 12 वरती विराजमान झाल्यानंतर नंतरच्या चेंडूवरती बॅकफुट पंच पाहायला होता. बॅकफुट पंच वरून धावा डिक्लेअर केल्या जातील. 4 धावा येणारा पाहायला भेटलाय SPL चौकार. आणि हे वैशिष्ट्य राज्य कारण ज्याच्या वेळी तुम्ही ऑफस्टिकच्या बाहेरून त्याला इन स्विंग करण्याचा प्रयत्न कराल ना त्यावेळी त्याच्या माध्यमातून टॅप पाहायला मिळेल. लाजवाब पंच शॉट इथे खेळ. प्रॉपर टायमिंग. नो चान्स फॉर एनी प्लेअर. नेक्स्ट बॉल यावी दानिश टू राज इथे तयार होईल. आत्मविश्वास थोडासा वाढला असेल परंतु यावी स्वेअर मारा. ऑफस्टिकच्या बाहेर दबाव इथे जाणवला. गोलंदाजावरती एक धाव इथे अतिरिक्त स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. टीमची टोटल 17 वरती धन पोहोचले. 17च्या विरोधात राजने खतरा निर्माण केलाय. जरूर जी हा खतरा निर्माण केलेला पाहायला भेटेल. 4 धावेचा इशारा पंचांकडून पाहायला भेटलाय. 4च्या मदतीने धावसंख्या स्कोरकार्डवरती 21 म्हणजेच काय 21 वरती जाताना पाहायला भेटली. निर्णायक 2 षटकांचा खेळ समाप्त आलाय. स्कोरकार्डवरती आपण पाहू शकतो धावसंख्या 21 वरती. आणि पुन्हा एकदा राज वाडकरच्या माध्यमातून 3 चेंडू इथे खेळले गेले आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून तळपलेले पाहायला मिळाले. मी इथे अपेक्षा बाळगून होतो की त्याला पहिल्या पॉवर प्ले मध्ये इथे मैदानात आणलं जाईल परंतु तसं काहीच पाहायला मिळालं नाही. राजला 1 डाऊनला आणलं गेलं. उशिराने दाखल झाला तरी पण तो इथे धमाका करताना पाहायला मिळालाय. बॉलिंग मार्गवरती इथे गोलंदाज दाखल होतोय. समीर राईट आर्म राऊंड द विकेट. समोर आहे इंदू. करेल का हल्ला मारेल का धावांचा डल्ला पाहावं लागेल. समितला दाखल केले जाईल. षटक क्रमांक 3 संघाकडून पाहायला भेटलं. पहिल्या इनिंग मधला 3ऱ्या षटकाचा घेऊन दाखल झालाय. रंड विकेट पहिल्या चेंडूवरती अलंड कार्पेटने खेळायचं होतं. टायमिंग होऊ शकत नाहीये. बॅटवरती चेंडू आदळल्यानंतर बॅटचा स्विंग पाहायला भेटलाय. छोट्या स्वरूपाची तिथून एक धाव खर्च करताना पाहायला भेटेल. 1च्या मध्ये टीमची टोटल स्कोर करवती पुढे सरकताना पाहायला भेटली. एक चांगली रणनीती इंदूच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एरियाला राजला आणले गेले कारण ऑफ स्पिनर बॉलर आहे आणि याचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी लेग ब्रेक होता. शेवटपर्यंत रोखली होती नजर. डॉट बॉल येतोय परंतु इथे मात्र त्याने स्वतःला सावरलं असं म्हणावं लागेल कारण एक मॅजिक बॉल म्हणू शकतो. खूप चांगलं वळण इथे घेताना मिडल स्टिकला टार्गेट करणारा हा बॉल होता आणि 11th ओव्हरला बॅटनी याला टोलवायचा विचार होता त्यामुळे बॅट बॉलचं कनेक्शन प्रॉपर इथे झालं नाही. डॉट बॉल. एका मध्ये 2 कट पाहायला भेटले. त्याच्यामुळे गोलंदाज सुरेख गोलंदाजी करताना पाहायला भेटलाय. फलंदाज राज थोडासा तात्परताना त्या चेंडूवरती पाहायला भेटल्यानंतर पुढे तयार प्रॉपिंग केस वरून राज सज्ज झाला असेल. नंतरच्या चेंडूवरती पाहायचंय. थोडासा दूरवरून नेलेला चेंडू पाहायला टप्पा पुढ्यानंतर टाकल्यानंतर चेंडूवरती फिंगर चांगल्या प्रकारची पाहायला भेटली. लेग ब्रेक होता. बॅट बॉलचं कनेक्शन पुन्हा एकदा इथे झालं नाही. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळाला आणि यावेळी राजला रोखण्यासाठी वापरलं जाणं हे अस्त्र आहे. यावेळी लेग स्टिकच्या खूपच बाहेर आहे. पंचाने व्हाईट बॉलचा इशारा इथे केलाय आणि नो बॉल इथे जाहीर केला गेलाय. एक धाव इथे मिळते. एका धावेने धावसंख्या पोहोचेल 23 या अंकावरती. हिट विकेट. हिट विकेट. इथे बॉलला करायचं होतं हिट परंतु याने केले विकेटला हिट. म्हणजेच काय हिट विकेटचा ठरेल शिकार. माघारी परतेल. इथे धक्का क्रमांक मिळतोय. दुसरा धावसंख्या आहे 23. 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना प्रथम फलंदाजी करतोय जय भैरी झाडगाव संघ. राजला आपण पाहिलं 7 चेंडू टोटल फेस केले गेले. 8 या धावसंख्येवरती वैयक्तिक खर्च करताना पाहायला भेटलाय. कमिटीचे मेंबर आपल्याला विनंती करेन मैदानामधून सूचना दिली गेली आहे. स्वप्नील आलिम विनंती करेन की आपण त्वरित या ठिकाणी या. स्वप्नील आलिम. जय हनुमान क्रिकेट क्लब सोमेश्वर आयोजित जल्लोष नाईट अंडरचा SPL चा थिरार 2024 19वे पर्व आपल्याला या स्पर्धेचं पाहायला भेटलंय. भव्य दिव्य केली जाणारी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटलंय. गतवर्षी या स्पर्धेचं आयोजन केले देखील जातं. याही वर्षी आपल्याला पाहायला भेटलेत अनेक मुंबईचे तारे सितारे या क्रीडांगणावरती आपण खेळताना पाहायला भेटलेत. सोमेश्वर प्रीमियर लीग 2024 पर्व इथे आपण सेलिब्रेट करतोय. दिमागदार आयोजन हे आहे याचं वैशिष्ट्य. नीट नेटकेपणा हे आहे या स्पर्धेचं वैशिष्ट्य. यावेळी पुढचा चेंडू घेऊन यावेळी टाकलेला बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. लेग साइडच्या दिशेने बॅट बॉलचं कनेक्शन नाही इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल. षटक क्रमांक 3 इथे समाप्त आणि 3 ओव्हरच्या खेळ इथे समाप्त झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जयभैरी झाडगाव संघाची धावसंख्या आहे 2 गडी बाद 23. ही धावसंख्या स्कोर करवती पाहायला भेटलंय. शेवटचं शतक असेल आतापर्यंत 2 धावा खर्च केलेला पाहायला भेटलाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली समितची.
टोटल 5 चेंडू फेस केले गेले. 5 चेंडू फेस करत असताना फक्त 2 धावा खर्च करताना पाहायला भेटला. शेवटच्या षटकाचा भार यावेळी आपण पाहायला भेटेल शाकिबच्या खांद्यावरती असेल. शाकिब शेवटच्या षटकातील शेवटचे 5 चेंडू घेऊन इथे दाखल होतोय, परंतु समोर आहे तो इंद्रनील म्हणजेच इंदू. 6 चेंडूंचा सामना त्याने केलाय, 7 धावा त्याने आतापर्यंत आपल्या खात्यामध्ये जमा केलेत. साकिबचा हा बॉल इंदूसाठी. यावी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, लेग ब्रेक चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर, परंतु लाईनच्या आतून इथे यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय, त्यामुळे मिळणार नाही ते वाईट बॉल. अपेक्षा होती वाईट बॉलची, त्यामुळे बॉल इथे सोडून दिला गेला, परंतु अंदाज इथे चुकला इंदूचा. पहिला चेंडू इथे डॉट पाहायला मिळालाय. धावसंख्या स्थिर 23 रन. जरूर पाहायला भेटला होता. त्याला वाटलं होतं की इन्सिंग होणारा चेंडू पाहायला भेटला होता. पुढे मीडियम पेसर गोलंदाजी मार करून दाखल झाला असेल. मोठा फटका अलाउंड कार्पेटने खेळ पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षणाला चेंडू भेदत चाललाय. SPL षटकार इथून पाहायला भेटलाय. इंद्रनीलच्या बॅट मधून येतोय SPL षटकार. आता आकोगणारी फलंदाजी क्रीडांगणाच्या आतमध्ये केली जाईल. ड्राईव्ह केलेला फटका इथे पाहायला मिळतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर होता. पुन्हा एकदा ताकदवर फटका इथे खेळला जात आहे. सलग दुसरा षटकार, बॅक टू बॅक षटकार इथे पाहायला मिळतोय. हल्ला चढवलाय इंदूने, डल्ला मारलाय आतापर्यंत 12 धावांचा, कारण बॅक टू बॅक 2 षटकार. इंदू आक्रमण करतोय, हल्ला करतोय, धावांचा डल्ला मारतोय. आक्रमक फलंदाजीची आवश्यकता इथे असताना इथे मिळाले 2 षटकार. पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर सलगच्या 2 चेंडूवरती लगातार ठोकले गेले शानदार शानदार बहारदार असे षटकार. इंदूला आपण पाहायला भेटेल 9 चेंडू फेस केलेत. वैयक्तिक 19 धाब्यांवरती खेळताना पाहायला भेटेल. जवळपास 210च्या स्ट्राईक रेटने तो फलंदाजी करताना पाहायला भेटेल. त्याच्यामधून 2 षटकार 1 चौकार पाहायला अशा जोरावरती त्याला क्रीडांगणामध्ये खेळताना पाहायलंय. मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार पाहिल्यानंतर आता सरस ठरला असेल इंद्रनील. पुढचा चेंडू घेऊन इंदूसाठी व्यावी ऑफ इन्स्विने अडकवण्याचा होता इथे प्रयत्न. प्रॉपर टायमिंग झालं नाही. बॅटची एज घेतली, बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला नाही. येतो इथे डॉट बॉल. चांगला कमबॅक इथे म्हणावा लागेल साकिब याचा. पुढचा चेंडू घेऊन साकिब इंदूसाठी इथे होतोय तयार. धावसंख्या 35 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. यानंतरचा टाकलेला चेंडू थोडासा दिशाहीन ठरलेला पाहायला भेटलाय. पंचांच्या 2 हात खांद्याच्या दिशेने समांतर गेले. क्रिकेटवरील नियम क्रमांक टोटल वापरला गेला 22वा आणि तिथून गोलंदाजी दंडित. पुढे मीडियम पेसर शेवटच्या चेंडूवरती आक्रमक फटका पाहायला भेटला होता. चेंडू फरार केला जाईल. 6 धावेंचा फटका. बल्ल्याची रन मिलेगा आणि डझनवाला हा फटका पाहायला भेटला. स्कोर कार्डवरती षटकाराच्या मदतीने धावसंख्या 42 वरती जाऊन पोहोचली आणि 43 धावांचा पाठलाग करायचा असेल. एक चांगला कमबॅक इथे इंदूने करून दिले. शेवटचे षटक इथे महागडं पाहायला मिळालं. 3 षटकार या षटकामध्ये ठोकले गेलेत. 19 धावांचं शेवटचं षटक इथे पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 होती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 पाहायला मिळाले. तिसऱ्या षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 होती आणि त्यानंतर एक मोठी झेप घेताना 19 धावांचं शेवटचं षटक इथे ठरलं आणि त्यामुळे धावसंख्या झाले 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42 रन. आपण मॅचची जर समरी इथे आपण पाहिली तर जय भैरी चाळगाव संघ प्रथम फलंदाजी करताना 4 षटकांचा खेळ इथे झाला संपन्न. 2 गडी बाद 42 धावसंख्या इथे पाहायला मिळाली. इंद्रनील जो आपल्याला 6 चेंडूमध्ये 7 धावा करताना इथे पाहायला मिळाला होता, तोच इंद्रनील शेवटच्या षटकामध्ये आक्रमण करताना पाहायला मिळाला. 11 चेंडूमध्ये 25 धावा, त्यामध्ये लगावलेले 3 षटकार. त्यानंतर राज वाडकरच्या बॅटमध्ये 2 चौकार इथे पाहायला मिळाले. त्याने 8 धावांची खेळी इथे केली. सनी आणि राजा कुतेकर यांनी मात्र निश्चितच इथे निराश केलंय. बॉलिंगचा जर आपण विचार केला तर पहिलं समितच्या माध्यमातून फेकले गेलेलं पहिलं षटक हे केवळ 2 धावांचं ठरलं. त्याने 1 मोहरा गारद केला. त्यानंतर दानिशने इथे दुसरं षटक इथे फेकलं. त्यानेही 11 धावा खर्ची केल्या आणि 1 महत्वाचा मोहरा गारद केला. अदनानने 1 षटक इथे फेकलं, ते 10 धावा खर्च करणार इथे ठरलं आणि त्यानंतर सगळ्यात महागडं ठरलं ते शेवटचं षटक साकिब याचं. एका षटकामध्ये त्याने 19 धावा खर्ची पाडल्या आणि ज्यामध्ये इंदूच्या बॅटमधून 3 षटकार पाहायला मिळाले आणि खराब क्षेत्ररक्षण इथे पेश केलं गेलं. त्यामुळे 4 षटकांच्या या सामन्यामध्ये जयबेरी चाळगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या उभारले 42. 43 धावांचं लक्ष. येणारे चेंडू असेल 20. यानंतर जो होणारा सामना आपण पाहणार आहोत त्रिमुखी कोळंबे विरोधात आदिश्री शिरगाव. दोन्ही संघांना विनंती करेन प्लेइंग 9 मध्ये काही चेंजेस करायचे असतील तर आपण या ठिकाणी या. प्लेइंग 9 मध्ये जर काही चेंजेस असतील तर आपण या ठिकाणी यायचंय. त्रिमुखी कोळंबे आणि आदिश्री शिरगाव तिथपर्यंत पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. आपण अदनान नाखवा इथून पाहायला भेटलाय. तर पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने जाऊया.
अतिशय खूप महत्वाचा सामना आपल्याला पाहायला भेटलाय. प्रेक्षक वर्ग विनंती करेन, जे समालोचन कक्षाच्या बाजूला आपण व्हायचंय, प्रेक्षक वर्ग जे समालोचन कक्षाच्या समोर आहेत त्यांना खास करून विनंती केली जाईल मित्रांनो, आपण थोडंसं बाजूला विराजमान व्हा, कारण आमचे स्कोरर गुणलेखक यांना आपण दिसत नाहीये. त्यानंतर पुढे एकदा जाऊया सामन्याच्या दिशेने. षटक क्रमांक 1 घेऊन दाखल झाला असेल ऑन गोलंदाजी मार्कवरून राजाला यावी पाहायचंय. राजा वाजवेल का इथून बाजा पाहायचोय तो राजा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला अदनान, नॉन स्ट्राईक एंडला समीत, बॉलिंग मार्कवरती राजा. पॉवर प्लेचं पहिलं षटक, ऑफसाईड 4, लेग साईड 3. एक शॉर्ट पॉइंट इथे घेतलं गेलंय. यावी लेग ब्रेक, चकवा बॉल इथे पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला होता यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. चोख कामगिरी इथे पाहायला मिळते. पहिला स्टार्ट बॉल, पॉवर प्लेचा पहिला बॉल इथे डॉट देतोय. अदनान वरती दबाव इथे निर्माण करण्याचा प्रयत्न राजा इथे करताना दिसतोय. सचिन चांगली अशी एस्टनच्या मागून पाहायला भेटलंय. त्यानंतरचा यावी आपण पाहायला भेटलाय डॉट बॉल. जरूर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी राजाने करताना पाहायला भेटलाय. आता धावा खर्च करण्यासाठी रूम दिला गेला जात नाहीये. पहिला चेंडू इन स्विंग, दुसरा चेंडू हा आउट स्विंग पाहिल्यानंतर आता फलंदाज विचारामध्ये पडलाय आणि तिथून फलंदाजाने टीम मिटिंग घेतलेली पाहायला भेटली आहे. नॉनस्ट्राईक एंडच्या फलंदाजाबरोबर चर्चा केली जाईल आणि चर्चेला उदान तिथून येईल का पाहायचंय. मागचे 2 चेंडू राजाचे डॉट आलेले पाहिलेत. पुढे तयार मीडियम पेसर राजा गोलंदाजी मार्कवरून अरंड विकेटने. पुढचा चेंडू राजाचा. यावेळी इन स्विन होता, बॅकफुट मध्ये येऊन टॅप केलंय. सरळ येतो मिड ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक ऋषी तिथे आहे तयार, करत नाहीये चूक. बॉल गॅदर करतोय, डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी राजाची. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 3 चेंडू इथे डॉट पाहायला मिळालेत. राजा नेक्स्ट बॉल घेऊन लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. दिशाहीन गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. व्हाईट बॉल येतोय. अतिरिक्त स्वरूपाने संघाचं खातं इथे ओपन होईल. धावसंख्या श्री गणेशा केल्या झाल्या अतिरिक्त धाब्याने. पुन्हा तयार मीडियम पेसरचा नेक्स्ट बॉल. तेच खेळ आहे ऑन साइडला फिलिक केलेला चेंडू. रन मिळतील बॉल. 4 धाबा इथून खर्च करताना पाहायला भेटेल. चांगला फटका, लाजवाब गगनभेदीमध्ये फिरलेला फटका पाहायला भेटलाय. जरूर टायमिंग प्रॉपर मध्ये केल्यानंतर अलाउड कार्पेटने 4 धाबा खर्च करताना पाहायला भेटलाय. 4च्या मध्ये टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 5 वरती जाताना पाहायला भेटली आहे. पुढे या राजा पंचांच्या उजव्या हाताकडून अरंड विकेटने गोलंदाजी करेल. राजा बॅकफुट वरती कट केलेला फटका 4 धाबांसाठी. त्यानंतर राजाचा पुढचा चेंडू लेग साईडला टाकलाय आणि यावी जेल बाद करण्याची होती इथे संधी. प्रयत्न पाहायला मिळाले, परंतु प्रयत्नांना यश इथे मात्र मिळालं नाही. डॉट बॉलने षटक क्रमांक पहिलं इथे होतंय समाप्त. धावसंख्या आहे बिनबाद 5. पहिल्या पंचकाचा खेळ आपण समाप्त होताना पाहायला भेटलाय. रिक्वायर्ड रेट आता 12.60च्या वर गेलेला पाहायला भेटलाय. म्हणजेच काय प्रति षटकामागे आता 12.60च्या गतीने धाबा इथून खर्च करावे लागतील. कारण 43 धाबांचा पाठलाग करायचा. पहिल्या षटकामागे 5 धाबा खर्च करताना पाहायला भेटलाय. टीम मिटिंग घेतली गेली. 15 चेंडू आणि विजयासाठी 38 धाबांची गरज असेल. येणारे 15 चेंडू व 38 धाबा हे समीकरण या क्रीडांगणाच्या आतमध्ये बनलेलं आहे. उलट्या गणिताच्या खेळाला आता तर खरी इथून सुरुवात झालेली पाहायला भेटलंय. दुसरे षटक इथून कोणता गोलंदाज आणला जाईल पाहायचंय. सनी कंजूस गोलंदाजी, कंजूस अशी धावसंख्या आणि धावा खर्च करणार असा गोलंदाज आहे. यावेळी चांगली गोलंदाजी त्याला करणं गरजेचं असेल. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर फलंदाज आहे तो यावी समीत. कशा पद्धतीने करेल हल्ला इथे मारायचा आहे. धावांचा डल्ला अन्यथा अडचणीमध्ये येऊ शकतो. तो ऑल करला. ऑफसाईड 4, लेग साईड 3. एक शॉर्ट पॉइंटला थोडस वाईट ठेवून क्लोजला घेतलं गेलंय. एक चांगली रणनीती दबाव निर्माण करण्यासाठी. बॅकहँडचा वापर. इन स्विंग चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त स्वरूपात मिळेल इथे एक धाव. अतिरिक्त स्वरूपाने केलेली सुरुवात गोलंदाजीला पाहायला भेटलंय. अतिरिक्त चेंडूने गोलंदाजीला सुरुवात केल्यानंतर गोलंदाज सरी लेग ब्रेक केलेला चेंडू पाहायला भेटलाय. दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथून घडताना पाहायला भेटलाय. जरूर आपल्या संघासाठी धावा रोखल्या जात आहेत. उलट्या फुलट्या हाताचा गोलंदाज या अंडर क्रिकेटमध्ये पाहायला भेटलाय. पुढे ती सनी जर्सी क्रमांक 8. यानंतरचा चेंडूवरती राजा असफल ठरलेला पाहायला भेटला. चेंडू डिक्लेअर एरियामध्ये 2 धावेसाठी जाताना पाहायला भेटलाय. 2 धावा इथे मिळत आहेत आणि या 2 धावा महत्वपूर्ण ठरतील, परंतु सिंगल डबल नाही. तर इथे चौकार षटकारांची आवश्यकता आहे. अलॉंग द कार्पेट पॉवर बास हिटिंग इथे पाहायला मिळते. लाईनमनची चर्चा होईल. काय येतोय निर्णय. सर्वांचं लक्ष पंचांच्या निर्णयाकडे. प्रयत्न लाजवाब इथे पाहायला मिळाले, परंतु तेवढा ताकदवर असा हा ग्राउंड शॉट इथे पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, परंतु यावी दाद मागितली जाते. चर्चा होते. लाईनमन, मेन एम्पायर, स्क्वेअर लेग एम्पायर आणि त्यानंतर अंतिम निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. यावी 4 रन. प्रयत्न लाजवाब, परंतु रोखू शकला नाही. इथे चौकार संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावा 4.
जिगरबाज फटका आपण पाहायला भेटला होता आणि जिगरबाज फटका खेळल्यानंतर कॉन्फिडन्स जरूर आसमानाच्या दिशेने दाखल झाला असेल. पुढे एकदा सनी गोलंदाजी मार्क करून षटक क्रमांक 2 मधला दिशाहीन गोलंदाजी दिशाहीन भटकलेली पाहायला भेटली आहे. पंचांचा सिग्नल, इट इज द वाईट बॉल. अतिरिक्त धावा आता सनीच्या गोलंदाजीवरती पाहायला भेटलाय. तो सनी पुन्हा ती आड सज्ज झाला असेल. उलट्या फुलट्या हाताने केलेला चेंडू पुन्हा एकदा पाहायला भेटलाय. पंचांचा सिग्नल, नो बॉल. क्रिकेटवरील नियम क्रमांक 21 वापरताना यावी आपण पंचांना पाहायला भेटले. जर्सी क्रमांक या धावसंख्या इथे आपण पाहतोय 14, जर्सी क्रमांक 8 सनी. एक चेंडू चांगला तर एक चेंडू खराब याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. थोडासा दबाव इथे निश्चितच पाहायला मिळतोय, कारण या आधीच्या चेंडूमध्ये ठोकला गेलेला चौकार होता. त्यानंतर सनीची भरकडलेली दिशा इथे पाहायला मिळाली, परंतु यावेळी कमबॅक करणं गरजेचं असताना स्ट्रायकिंग एंडला इथे समीद आहे, जो वैयक्तिक 7 धावसंख्येमध्ये खेळतोय. सनीचा हा बॉल परफेक्ट यॉर्क, परंतु लेग सिक्सच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल आणखीन एक इथे जोडला जाईल. एक अतिरिक्त विधी संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. अचूक आणि भेदक असा मारा, तो टार्गेट गोलंदाजी होती, परंतु थोडासा लेग स्टिकला सोडून जाणार हा बॉल. त्यामुळे इथे व्हाईट बॉल करार केला गेलाय. एक धाव इथे मिळते. धावसंख्या पोहोचेल 15 या अंकावरती. समिती आपण पाहिलं शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवल्यानंतर स्वतःला आत घेतल्यानंतर चेंडू प्लेस्टिकच्या बाहेर जाणार होता. त्यानंतर चेंडू फाईन लेगला डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी जाताना पाहायला भेटलाय. फाईन लेग एरियामध्ये बॅटचा ग्लोव्ज ओपन केल्यानंतर हलकीस एज लागल्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी जाताना पाहायला भेटलाय. पुढे यार उलट्या फुलट्या हाताचा सनी लॉकरचा चेंडू होता, खोदून काढलाय. तिथून डॉट बॉलची सांगता करताना पाहायला भेटली. वाईड लाईन यॉर्क टाकण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला आणि यावेळी कव्हर ड्राईव्ह खेळायचा होता, परंतु यावेळी असफल ठरते. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 इथे समाप्त. धावसंख्या 17 इथे पाहायला मिळाले. अजूनही 26 धावांची इथे आवश्यकता. येणारे चेंडू आहेत ते 10. रिक्वायर्ड रेट आता 13चा झालाय. तो पहिला 12.60 होता, आता 13 वरती जाताना पाहायला भेटलाय. प्रोजेक्टर स्कोर आता 43 बनवावा लागेल आणि तिथून तो बनवला जाईल का पाहायचंय. लीग स्टेज मध्ये सामना पण खेळत असताना पाहायला भेटलाय. खूप महत्वाचा सामना. 10 चेंडू 26 धाब्यांची गरज आहे. लीग स्टेज मध्ये खेळत असताना प्रत्येक धाव, प्रत्येक विकेट ही खूप महत्वाची ठरताना पाहायला भेटली आहे. आणि यावेळी पाहायचं कोण काय सरस ठरताना पाहायला भेटेल. सचिन, छोटा पॅकेट सचिन. यावेळी सचिन वरती विश्वास दाखवला जातोय. गेमला सेट करणारे हे षटक असेल, कशा पद्धतीने सेट केलं जाईल हे ते पाहणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग गेटला असेल तो अदनान, वैयक्तिक 4 धावसंख्येवरती देतोय. एक चौका त्याच्या बॅटमध्ये तडपलेला पाहायला मिळालाय, परंतु इथे संघ अडचणीमध्ये आहे. आणखीन इथे खेळणं चांगलं गरजेचं आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर स्क्वेअर मारा, व्हाईट बॉलचा इशारा. एक उगवता सितारा, उद्याचं भविष्य जाडगाव संघाचं आणि त्याच्यावरती दाखवला गेलेला हा विश्वास. परंतु पहिला चेंडू स्क्वेअर इथे निश्चितच पाहायला मिळतोय. कमबॅक करेल, खात्री आहे. जरूर कमबॅक करण्यासाठी ओळखला जाईल. नंतरचा चेंडू लो फुल टॉस होता, कन्वर्ट केलाय. एक्झिक्युशन होत नाहीये. तिथून डॉट बॉलची सांगता. अदनान पंचांकडे नो बॉलची दात मागत होता, पण पंचांचा योग्य दृष्टिकोन आपण पाहायला भेटला. तिथून डॉट बॉल येणार पाहायला भेटलाय. कारण यष्टांच्या दिशेने जर ड्रॉप होत होता, त्यामुळे प्रॉपरली खेळण्याची इथे संधी मिळाली आणि जो नो बॉलसाठी अपेक्षित जी उंची असते ती इथे मात्र या चेंडूला नव्हती. त्यामुळे पंचांनी हे अपील इथे फेटाळले. डॉट बॉल येतोय. अदनानला मात्र इथे शांत राहून चालणार नाही. चौकार षटकार इथे ठोकणं गरजेचं आहे आणि सचिनचा आत्मविश्वास इथे निश्चित वाढेल, कारण इथे डॉट बॉल आलाय. लेग ब्रेक आहे, स्ट्रेट खेळ आहे, मिळणार नाही संधी. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी निराशाजनक कामगिरी विपुलच्या माध्यमातून, कारण इथे मात्र हा बॉल फील्ड करणं अपेक्षित होतं, आवश्यक होतं. फॉलो केलं गेलं नाही. कव्हर सपोर्ट इथे मिळाला नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतो इथे शानदार जानगार, अप्रतिम असा षटकार. 13 चेंडू आणि विजयासाठी 24 धावींची गरज. उलट्या गणिताच्या खेळाला आता तर खरी सुरुवात झालेली आपण पाहायला भेटली. पुढे तयार. नंतरच्या चेंडूवरती अलाउंड कार्पेटने मोठा स्ट्रोक पाहायला भेटलाय. धावा सुरू केल्या जातील. तिथून 6 धावा. लाजवाब प्रॉपर टायमिंग मध्ये अलाउंड कार्पेट. 6 धावांचा फटका. रडार मध्ये भेटला, टप्पा टप्प्यात केला कार्यक्रम आणि चेंडूला दवडलं. 6 धावांसाठी स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. धावसंख्या 30 इथे आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 30. अजूनही 13 धावांची इथे आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 13 धावाचं समीकरण या षटकामध्ये सामना संपवण्याचा करेल का प्रयत्न, कारण रन रेटलाही ते खूप महत्व असणार आहे. आणखी एक धमाका, आणखी एक षटकार, खूपच महागडं षटक. सचिन याचं धमाका करताना इथे अदनान दिसलाय. या षटकामध्ये लगावलेत 3 सुपर डुपर हिट षटकार. सामना एकतर्फी वाटणारा जरूर
यावेळी आपण पाहायला भेटलाय आपल्या खांद्यावरती आणि दबावामध्ये प्रभाव कसा पाडायचा याचं प्रत्युत्तर यावेळी आपण देताना पाहायला भेटलंय. तो पुन्हा एकदा अदनान नाकवा प्रॉपिंग केस वरती खेळण्यासाठी सज्ज असेल. नंतरचा चेंडूला फुलटॉस कन्वर्ट केलाय. चेंडूला पाठवून दिलाय बनलायच्या बाहेर रणनीती तब्बल 6 धावा. वॉटर शॉट काय कन्वर्ट केला होता. विजयासाठी अजूनही एका धावेची गरज असेल. विजयासाठी एका धावेची आवश्यकता इथे आहे. धावसंख्या आहे 42 रन, इक्वल धावसंख्या आणि हे षटक इतकं महागडं ठरले. 5 चेंडू मध्ये दिले तिथे 25 धावा आणि या स्पर्धेतलं सर्वात महागडं षटक यावेळी सचिनच्या माध्यमातून 25 धावांचं इथे पाहायला मिळालं. 4 उत्तुंग षटकार इथे ठोकले गेले. लाजवाब दर्जेदार फलंदाजी बॅटिंगचा क्लास इथे दाखवला गेला अदनानच्या माध्यमातून. इंदू पुढचा चेंडू घेऊन एका धावेची आवश्यकता असताना स्ट्रायकिंग एंडला इथे सज्ज आहे समीर. यावेळी टाकलेला चेंडू ड्राईव्ह केलाय. यावेळी कॉलिंग इथे प्रॉपर झालं नाही. रनआउटच्या स्वरूपात मोहरा गारद होईल इथे पहिला. धावसंख्या 1 गडी बाद 42. विनिंग रन साठी चाललाय प्रयत्न. काय झाली तर काय 3 चिट्या इथून उडवताना पाहायला भेटतील. या 3 चिट्यामध्ये पाहायला भेटेल सुपर ओव्हर, सुपर 6 आणि हिट 1-1. यावेळी आपण पाहिलं होतं गेल्या वर्षी हे तिन्ही एकाच मॅच मध्ये खर्च केले गेले होते. तसाच प्रयत्न इथून केला जाईल का. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. तो या क्रीडांगणावरती घडताना पाहायला भेटेल का. 4 चेंडूवरती एका धावेची गरज आहे. 4 चेंडू एका धावेची गरज आहे. गोलंदाजी मार करून इंद्रलील फुलतियार इंदू या नावाने सध्या या रत्नागिरी शहरामध्ये प्रसिद्ध असलेला पाहायला भेटला. नंतरच्या चेंडूवरती रिव्हल शिफ्टचा फटका पाहायला भेटला. या रिव्हल शिफ्टच्या फटक्यावरती विजय साजरा करताना पाहायला भेटेल ऑल कर्ला संघ. यानंतर अजून एक मोठा सामना आपल्याला भेटीस घेऊन येत आहेत. त्रिमुखी कोळंबे विरुद्ध आदेशी शिरगाव. आणि या सामन्यामध्ये विजय ठरलाय तो ऑल कर्ला संघाने पहिला सामना गमावला, परंतु त्यानंतर जे दोन्ही सामने इथे जिंकलेत. परंतु त्यामुळेच यानंतर होणारा सामना आदिष्ट शिरगाव संघासाठी मस्ट विन असेल, कारण आदिष्ट शिरगाव संघाने पहिला सामना इथे जिंकलाय आणि हा सामना जर इथे जिंकला गेला तर पॉइंट टेबल पुन्हा एकदा आपल्याला इक्वल पाहायला मिळणार आहे. त्यामुळे रन रेट वरती सामना जाऊ शकतो. जर का इथे त्रिमुखी संघ जिंकला तर मात्र ऑल कर्ला संघ आपल्याला या गटातून क्लिअर होताना पाहायला मिळेल. महत्वपूर्ण हा सामना त्रिमुखी विरुद्ध आदिष्ट शिरगाव. कारण या सामन्यावरती ऑल कर्ला संघाचंही भवितव्य इथे अवलंबून असेल, त्रिमुखी संघाचंही भवितव्य इथे अवलंबून असेल. परंतु त्रिमुखी संघाने सलग 2 सामने इथे जिंक